न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। बारामती तालुक्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर झालेल्या कथित बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणाचे धागेदोरे आता फलटणपर्यंत पोहोचल्याचं समोर येत आहे। याचवेळी बारामती शहरात भिगवण रोडवरील नामांकित हॉस्पिटलमधील स्त्री बीच प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानं वातावरण अधिकच तापलंय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती झाल्याचं उघड झालं। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तपासादरम्यान फलटण शहरातील अहिल्याबाई होळकर चौक, पृथ्वी चौक परिसरातील एका खासगी दवाखान्याचे नाव पुढे आले असून प्राथमिक तपासात डॉक्टर नरुटे यांनी गर्भपात केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। या प्रकरणातील मुख्य आरोपी रवींद्र व्यंकट गारडी वय वर्ष 48 राहणार कोराळे बुद्रुक तालुका बारामती याच्यावर गंभीर आरोप होते। मात्र त्यानं वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात कोठडीत असताना आत्महत्या केल्यानं प्रकरणाला नवे वळण मिळाले। आरोपीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले असून तपास यंत्रणांवर सत्य बाहेर आणण्याचं मोठं आवाहन उभं राहिलंय। दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा संशय असून संबंधित दवाखान्यातील नोंदी, वैद्यकीय कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब तपासले जात आहेत। काही शासकीय डॉक्टरांचीही नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं तपासाचा व्याप वाढतोय। याच पार्श्वभूमीवर बारामतीतील स्त्री बीच आणि कथित बेकायदेशीर गर्भपात प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलंय। भिगवण रोड परिसरात एका नामांकित खासगी हॉस्पिटल भोवती संशयाचं सावट निर्माण झालं असून क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तिथं अचानक भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केल्याची चर्चा आहे। काही संबंधितांना पुढील चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्यास सांगण्यात आल्याचंही बोललं जात आहे। दोन्ही प्रकरणांमध्ये बेकायदेशीर गर्भपात, वैद्यकीय प्रक्रियेत संभाव्य अनियमितता आणि बाहेरील घटकांचा हस्तक्षेप या बाबी समान असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं फलटण कलेक्शन सोबतच बदनापूर कनेक्शनच्याही चर्चांना उधाण आलंय। या चर्चामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान काही राजकीय पुढाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय। राजकीय दबावामुळे तपासाची दिशा बदलण्याचा किंवा प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जाते। संबंधित हॉस्पिटलला काही बड्या राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची ही चर्चा रंगत आहे। फलटण गर्भपात प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आणि आरोग्य विभागाकडून संयुक्त तपास सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे काही महत्त्वाची नावं समोर आली असून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय। सध्या या दोन्ही प्रकरणांबाबत अधिकृत माहिती मर्यादित असली तरी पुढील काही दिवसात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। नागरिकांकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची जोरदार मागणी होत असून दोषींवर कठोर कारवाई आणि निर्दोषांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।